नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप, आजचा रंग लाल. आणि आज मी तुमच्यासाठी अशी तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर मग खिचडी कशी बनवायची, साबुदाणा खिचडी, ते तुम्हाला सांगणार आहे. चला जाणून घेऊया साहित्य. त्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा भिजवून घेतला 1 वाटी असा, त्याला शेंगदाणे, मीठ, उपवासासाठी खास वेगळं ठेवलेलं असतं ते मीठ चवीपुरतं घ्यायचं आहे आपल्याला. 2 उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या ह्या कापायच्या नाहीत आपल्याला, व्यवस्थित अशा दळून घ्यायच्या. खूप छान आणि अतिशय चविष्ट अशी खिचडी होते ही. चला तर सुरुवात करूया. कढई तापून घेतली, शेंगदाणे भाजून घेऊया. चला, मी कढई तापायला ठेवली आहे. आता त्यामध्ये मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची परतून घ्यायची, दळून मिक्सरमध्ये दळून घ्यायची, म्हणजे तिची टेस्ट अशी भन्नाट लागते. मी उपवासाला जिरं कधीच वापरत नाही. माझ्या मते मी उपवास पूर्ण करते ना, आपण भाज्यांना प्रत्येक भाजीला जिरं टाकतो, त्यामुळं मी कधीच जिरं खिचडीला वगैरे काही बनवायला जिरं अजिबात टाकत नाही. उपवासाच्या पदार्थांना बरं का. बघू शकता, हे आपलं मिरची एकदम छान अशी परतून झाली. आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीमध्ये बटाटे ना उकडलेले काप करून आणि परतून घेऊया मस्त छानपैकी, म्हणजे त्याची चव पण एकदम भन्नाट लागते बरं का. आणि ही करून पहा खिचडी, असं म्हणायला फक्त सोपा पदार्थ आहे असं नाही. खिचडी करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे खिचडी केली, म्हणजे कशी लागते खिचडी चवीला. आणि याला परतवताना, बटाट्यांना आणि मिरचीला परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं. नंतर खिचडीला तर टाकणारच आहोत आपण. मिरची आणि बटाट्यांना परतवताना घ्यायचं आहे टाकून. आणि एका बाजूला आपण हे खिचडी बटाटे परतवत असताना साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला तो मिक्स करून आणि तयार ठेवू, म्हणजे अगदी व्यवस्थित ते पण थोडंसं पाणी ओढून घेतं साबुदाण्यातलं. आणि खिचडी करून पहा, खूप छान लागते का, चवीला पण खूप भन्नाट टेस्ट लागते. हे बघा, आपले बटाटे परतून झाले. आता हिरव्या मिरचीमध्ये त्यात आपण साबुदाण्यामध्ये कूट टाकला होता शेंगदाण्याचा, तर आपण परतून घेऊया. आणि यात आता आपण चवीपुरतं मीठ घालूया. आधी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं मीठ. रंग
रंग बदलत आला आहे आता आपल्याला खिचडीचा, म्हणजे परतत आली ती. हे बघा किती छान असा कलर आला आहे ना. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. आणि करून बघा, हिरव्या मिरची तोंडाला चवच येईल. फक्त मिरची कापून न टाकताना दळून टाकायची. झणझणीत झाली खिचडी. झालं, आपली तयार झाली खिचडी. आता आपण सर्व करायला घेऊया. हे बघू शकता तुम्ही, किती छान अशी खिचडी झाली आहे हिरव्या मिरच्या दळून टाकल्यामुळे. खूप अतिशय सुंदर आणि प्रतिम झणझणीत अशी खिचडी की तोंडाला चवच येईल. सारखं तेच तेच खाण्यापेक्षा ना अशी पण खिचडी करून बघा कधी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले पण सबस्क्रायबर्स वाढतील. आणि कमेंट करा. धन्यवाद.